खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। दूध आणि कांदा याला हमीभाव मिळावा यासाठी कालपासून निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाला या ठिकाणी बसलेले आहे। पण बघतो की जनावरं असतील किंवा गाया म्हशी असतील यांच्यासह ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत। त्यांच्याशी थेट आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा, काय आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आज गावागावातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील आणि विशेष करून गाया म्हशीसहित सहभागी होते। बघितलं आता काही लोकांनी म्हशी आणल्यात, इथं गाया आणल्यात, बकरंसुद्धा आलेत। बकरं काल तर एक शेतकरी रात्री कोंबड्याच घेऊन आलता। आम्ही त्याला सांगितलं, अरे कोंबड्या नको आणू, इथं लय प्रशासनाला त्रास होईल, त्या कोंबड्या कुठं सांभाळायच्या। म्हणजे हे आंदोलन मोठ्या स्वरूपात होणार आहे। आमची सगळ्यात मागणी एक आहे ना, आता आम्हाला आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची मागणी। आम्ही काय भीक मागतो का? आमच्या हक्काचं मागतो ना। बाकी राज्यांनी जर गेलं तर गुजरातसारख्या स्टेटमध्ये 42 रुपये लिटर दुधाला भाव आहे, पंजाबला 45 रुपये, तमिळनाडूला 42-43 रुपये भाव मिळतो आणि महाराष्ट्रात ही काय परिस्थिती आहे। आणि सरकार सांगतं अनुदान देतो। अरे अनुदान देतं, 4 महिन्यापूर्वी अनुदान जाहीर केलं, 2% लोकांना तरी मिळालं का? मिळालं तर नुसतं स्पर्धा लागली पुढाऱ्यात, नाही आमच्या हाताने चेक वाटप करा, हे कायला भीक द्या, आम्हाला शेतकऱ्याला पिळविता, कागदपत्र गोळा करा, हे करा ते करा, आम्हाला आमच्या हक्काचं मिळालं पाहिजे। आम्ही जास्त काय मागत नाही ना, 40 रुपयेच मागतो ना। आज तुम्ही दुग्ध विकास विभागाचा रिपोर्ट पाहिला मी रात्री, रिपोर्ट काय होता, 41 रुपये लिटरला उत्पादन खर्च आहे। हे कोणाचा रिपोर्ट आहे? कोणाचा आहे? दूध हां, त्या डिपार्टमेंटचा आहे ना। मग जर आम्ही काय 50 रुपये 60 रुपये मागत नाही ना, आम्ही 40 रुपयेच मागवतो, ते मिळाले पाहिजे। पण तुम्ही कालपासून या ठिकाणी आंदोलन करताय, प्रशासनाकडून काही दखल घेण्यात आली नाही का? प्रशासनावर दबाव असं कसं काय येते ते? अरे वास्तविक पाहता जर ते जिल्हा अधिकारी म्हणजे मोठा साहेब असतो ना जिल्ह्याचा, त्यांना कायद्याचं थोडं माहिती पाहिजे होतं ना। एखादा लोकप्रतिनिधी गेटवर येतो, लोकप्रतिनिधी म्हणजे काय मी ग्रामपंचायत सदस्य का? मी का महिन्यात पूर्वी मला 21 लाख लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं ना, यायला पाहिजे होतं, पण त्यांच्या दबाव असेल। पण नाही आलं तर आम्हाला काही, आम्ही काय तेच आलं पाहिजे आणि हेच आलं याच्याशी महत्त्व नाही। आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्याला रिझल्ट मिळाला पाहिजे आणि ही आमची भूमिका आहे। कोणाचा दबाव नेमकं म्हणजे काय? तुम्हाला सांगू का आता मी कोणा दबाव आहे? तुम्हाला माहिती आहे ना राव साहेब, सबको मालूम है किसका दबाव है। आता पुढची दिशा काय असेल आंदोलनाची? आता आजचं तर आम्ही ही स्ट्रॅटेजी आहे आमची। आंदोलन आम्ही इथं सगळे शेतकरी येणार, आता थोड्या वेळाने इथं चुली करणार आहे आम्ही, इथंच आमच्या महिला येऊन भाकरी करणार। मग आम्ही घरी जायचं की जेवायला? आंदोलन करायचं आणि घरी जायचं, उपोषण नाही ना आमचं। मग आता इथंच भाकरी बिकरी करणार, इथंच खाणार। आता आम्ही इथं पाल ठोकूनच राहणार आहे आम्ही। उद्या तर प्रत्येक जिल्ह्यातल्या शहरं बंद करून टाकीतो। तर नक्कीच आता आपण बघतो की हे आंदोलन जे आहे ते असंच सुरू असणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू असणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता प्रशासन काय दखल घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा तुषार नन्नावरेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।